नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते। फडणवीसांच्या मराठा दौऱ्यावर पंकजा मुंडे गैरहजर आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की फडणवीस हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। पंकजा मुंडेंची तब्येत अचानक बिघडल्याचं कळतंय आणि त्यामुळे ते या दौऱ्यामध्ये सहभाग घेऊ शकलेल्या नाहीयेत। तर पंकजा मुंडे आराम करणार आहेत। पंकजा मुंडेंची ट्विटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणाली, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, मात्र पंकजा मुंडे यांनी या दौऱ्यामध्ये सहभाग घेतलेला नाहीये। काय अधिक माहिती मिळते? प्राची, साधारणपणे असा एक प्रघात असतो की ज्यावेळेला राज्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस झालेला आहे, अनेक ठिकाणी पूर आलेला आहे, त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे आणि विशेषतः मराठवाड्याची परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट झालेली आहे। बिलकुल। या बिकट झालेल्या परिस्थितीवरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आधीच वाकयुद्ध सुरू असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून ओला दुष्काळ भागाचा दौरा करणार आहेत आणि याच दौऱ्याअंतर्गत ते मराठवाड्यात जाणार आहे आणि तिथेच परळी, बीड या भागामध्ये ते असताना साधारणपणे असा प्रघात असतो की जेव्हा राज्यातले कोणी नेते येतात तेव्हा त्या भागातले जे नेते आहेत ते मंडळी विरोधी पक्ष नेत्यांना भेटत असतात। परंतु पंकजा मुंडे यांनी आता थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पुढचे 2-4 दिवस मला माझ्या घशाला आराम द्यायला सांगण्यात आलेले, मला टॉन्सिल्स वाढलेले आहेत, त्यामुळे मी फोनवर सुद्धा उपलब्ध होऊ शकणार नाही आणि प्रत्यक्ष भेटू सुद्धा शकणार नाही। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातलं अंतर्गत जो कलह आहे तो अनेक वेळेला पुढे दिसून आलेला आहे आणि त्यातच आता जेव्हा फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत त्यावेळेला पंकजा मुंडे या तिथे उपस्थित नसतील हे जवळपास आता त्यांच्या या ट्विटवरून स्पष्ट होत आहे। त्यामुळे एकमेकांची भेट सुद्धा टाळली जाते आहे असंच यातून दिसून येतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेली नाराजी ही उघडपणे स्पष्ट दिसून येते आहे। नक्कीच, धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, मात्र पंकजा मुंडे यांचा या दौऱ्यामध्ये सहभाग नसणार आहे। त्यांनी तब्येतीचं कारण देत ट्विट केलं। वळतोय पुढच्या बातमीकडे। राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारमधला वाद पुन्हा एकदा समोर आलाय। आता तर नैसर्गिक आपत्तीशी 2 हात करताना जिथे केंद्राच्या मदतीची अपेक्षा आहे तिथेही मदतीच्या नावावर अपेक्षित रकमेच्या अगदी 15% कमी मदत उद्धव ठाकरे सरकारच्या पदरी पडली आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येतोय। तर गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवली आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे आता केंद्राने मदतीचा हात देण्याची गरज आहे, पण तसं होताना दिसत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जातोय। भाजप शासित राज्यांना न मागता भरघोस मदत मिळते अशी टीका अजित पवारांनी केली आहे। तर अतिवृष्टीनंतर देण्यात येणाऱ्या मदतीवरून राज्य सरकारला अनेक सवाल विचारले जातात। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राने आपत्ती निधी देताना दुजाभाव करू नये असं म्हटलंय। तर मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी अशा प्रकारची पळवाट शोधली जात असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। काही राज्यांमध्ये केंद्र सरकारने न मागता जाहीर केलं की तातडीची मदत म्हणून इतके 1000 कोटी रुपये, तशा पद्धतीनं सर्वच राज्यांच्या बाबतीमध्ये एकसारखी भूमिका केंद्राने घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरेल। शेवटी भारत सरकार हे सर्वांचं मिळून ते सरकार असतं आणि त्याच्यामुळे राज्य पण असा भेदभाव केला जाऊ नये। पण आकडे ऐकल्यानंतर त्रयस्थांना किंवा मीडियातल्या लोकांना किंवा काही सहकाऱ्यांना पण वाटतं की बाबा ह्याच्यात कुठेतरी भेदभाव होतोय, तसं होता कामा नये। अजितदादांचं वाक्य जर असं असेल तर मला भीती ही आहे की आता तातडीने मदत मराठवाड्यातील आमच्या शेतकऱ्याला करण्यापासून हे पळ काढतायत आणि त्या पळीच्या मागे केवळ कारण उभं करण्याचं काम केंद्राचं करतायत। आणि म्हणून आमची विनंती आहे, पहिली तातडीची मदत तुम्ही करा, राज्य सरकारने केली पाहिजे।
मग कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील आणि केंद्राची मदत येईल. असंच वर्षानुवर्ष चालतंय, नव्याने काही होत नाहीये. आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी पळवाट अजितदादा काढू नका. तर इकडे गुलाबराव पाटलांनी मदतीबाबत केंद्राची दुटप्पी भूमिका असल्याचं म्हटलंय. प्रत्येक वेळेस केंद्रावर जबाबदारी ढकलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया दरेकरांनी व्यक्त केली आहे. जसजसे पंचनामे पूर्ण होतील तसतसे त्यांना मदतीचे जे आकडे आहेत जोपर्यंत कॅबिनेटच्या समोर येत नाही की आता पूर्वी ज्यावेळेस चाळीसगावचा आम्ही प्राथमिक अंदाज घेतला पालकमंत्री म्हणून तेव्हा 2000 हेक्टर होतं आणि 5 दिवसांनी जेव्हा अंदाज आला तर 4000चा आला. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत आपण किती लोकांना बाधित झालेत, किती मदत दिली पाहिजे हे आज आपण ठरवू शकत नाही. बघा, मागणी करणं फार सोपं आहे पण देणं तितकं कठीण आहे. याचं कारण असं आहे की आता आपण म्हणत असाल, मी पहिलेही बोललो की पिकाची वर्गवारीशिवाय काही गोष्टी करता येणार नाही. मागच्या सरकारने किंवा मागच्या लोकांनी किंवा मागच्या काळामध्ये जसजशा पद्धतीच्या मदती दिल्या गेल्या त्या मदती दिल्या जातील. आता केळी किंवा इतर गोष्टी त्याला NDRFची वेगळी मदत असते, शासनाची वेगळी मदत असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याला मदत दिलीच पाहिजे या विचारात मी पण आहे, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पट्टा आहे. त्यामुळे निश्चितपणाने शेतकऱ्याला मदत ही मिळेलच या आशेनंच आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा बोलू. कुठलीही गोष्ट झाली की केंद्र आणि राज्य असा वाद उभा करायचा, संघर्ष उभा करायचा, राज्यपाल आणि सरकार असा संघर्ष उभा करायचा आणि आपल्या मूळ जबाबदाऱ्यांपासून, मूळ आपल्या कर्तव्यापासून बगल द्यायची, अशा प्रकारची रणनीती या महाविकास आघाडी सरकारची ठरले. त्याच्यामुळे काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं आणि लोकांचं मत त्या ठिकाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. परंतु शेतकरी काय बोलतात प्रसारमाध्यमातनं, चॅनलच्या माध्यमातनं रोज दिसतंय. प्रशासनाला, शासनाला त्या ठिकाणी शेतकरी लाखोली होत आहेत की तुमचं नियोजन नाही, तुमच्या संवेदना नाहीत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारची जबाबदारी आहे. मायबाप सरकार म्हणून पहिलं तुम्ही द्या. तर आपण पाहतोय अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्याला बसलाय. सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेलं पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेकदा पुराचा फटका बसल्यानं उभं पीक हातचं गेलंय. काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं आता जगायचं कसं असा सवाल शेतकरी विचारतात. आणि अशातच सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होताना पाहायला मिळत आहे. मात्र या पंचनामे आणि मदतीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. राजकारण सुरू झालंय. पंचनामे करून तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. मात्र केंद्रानंही भरीव मदत द्यावी अशी मागणी केली जाते. मात्र केंद्रावर जबाबदारी ढकलून मदतीपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय असा आरोप भाजपनं केला. तर आरोप प्रत्यारोपांची ही राळ आता उडत असताना शेतकरी मात्र मदतीसाठी आस लावून बसला. तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जो फटका आहे तो मराठवाड्याला अधिक प्रमाणात बसलेला आहे. या ठिकाणची पिकं अक्षरशः कोलमडून पडली आहेत. सोयाबीन, तूर, कापूस असेल किंवा भुईमूग असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेलं पीक हातातनं गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडनं सुरू असतानाच आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. तर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचं लोटांगण आंदोलन सुरू आहे. हेक्टरी 2 लाखांची मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतीसह घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर शेतकरी सरकारकडे आस लावून बसलेला आहे. सरकार आपल्याला मदत करेल या आशेने शेतकरी बसलेला असताना कुठलीही मदत त्याला मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे आंदोलनाचं हत्यार त्याला उपसावं लागतं. आई वडील म्हातारे काम करणार एकटा आणि कर्जबाजारी झालेलो आहे मी. लहान लेकरापोटी काहीतरी पा आणि माझ्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी धामोरी गावामध्ये आंदोलन केलं आहे. आम्ही सर्वांनी ओला दुष्काळ होऊन या ठिकाणी 4 दिवस झाले प्रचंड पाऊस झाला आहे. हातातलं पीक गेलंय. मायबाप सरकारला विनंती आहे की कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला तुम्हीच वाचू शकतात.
आता तरी होऊन पहा, निवडणुकीच्या वेळेस आमचे लोटांगण घालतात, तुम्ही या ठिकाणी येतात. आता आम्हाला लोटांगण घालायची आमच्या या शेतामध्ये वेळ आली आहे. मायबाप सरकारने या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा आमची या ठिकाणून आहे. आम्ही या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला 2 लाख रुपये हेक्टरी मदत आपण देणार नाही, तोपर्यंत आम्ही मरणार. या ठिकाणीच आम्ही आमचा जीव देणार आहे. सरकार आम्हाला मदत द्या, आमची विनंती आहे तुम्हाला. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आता आम्हाला वाचवा, आम्हाला विनंती आहे तुम्हाला. आणि आता एक वेगळी बातमी समोर येते बीडमधून. बीडमध्ये गूढ आवाजामुळे नागरिक भयभीत झालेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. नागरिक रात्र जागून काढतायत. पिंपळटक्का या डोंगरातील ही घटना आहे. घाबरून न जाण्याचं प्रशासनानं मात्र आवाहन केलं. हा आवाज नेमका कसला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र या आवाजामुळे, या गूढ आवाजामुळे नागरिक अतिशय भयभीत झालेले आहेत आणि रात्र रात्र त्यांना झोप लागत नाहीये. ते आपली रात्र जागून काढतात. बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच अतिवृष्टी आणि पावसामुळे कहर केलेला आहे आणि भीतीचं वातावरण आहे. शेतीमधलं सर्व काही गेलेलं आहे. एवढंच नाही तर घरांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. यातच आता भूगर्भातील जे गूढ आवाज होत आहेत यामुळं लोक रात्र जागून काढतायत. मी वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का नावाचं गाव आहे आणि हे डोंगर दऱ्यात वसलेलं गाव आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतो इथं खूप मोठा डोंगर आहे. काही दिवसापूर्वी याच जिल्हा परिषदच्या शाळेवरती शिळा आलेली होती आणि शाळेत विद्यार्थी नसल्यामुळे सुदैवानं दुर्दैवाची घटना घडलेली नव्हती. मात्र यानंतर देखील अद्यापर्यंत या लोकांमध्ये भीती आहे आणि 2 दिवसापूर्वी मध्यरात्री असाच गूढ आवाज झाला आणि भूकंप झाला की काय म्हणून अख्खं गाव जागं होतं. बाहेर रस्त्यावरती आलेलं होतं. आपल्यासोबत नागरिक आहेत. काय त्यांना वाटतंय आणि काय भीतीचं वातावरण आपण त्यांना विचारतो. काय घडलं होतं त्या दिवशी, नेमकं तुम्हाला काय वाटलं? आम्हाला भीती वाटली ना. हो. काय घडलं होतं? किती वाजता घडलं होतं? हे 11:15 घडलं. मग अचानक भूकंप झाला. म्हणजे आवाज झाला. आवाज झाल्यामुळे आम्ही घाबरलोत. मग लेकरं घेऊन कुठं इकडे एक लेकरू तिकडे एक लेकरू सगळे लेकरं जमा केली आणि बाहेर पडलो. मग आता मध्ये जाऊ वाटा ना घरात, कुठं झोपा म्हणून आम्हाला प्रश्न पडला ना. काय पाऊस चालू होता त्यावेळेस? पाऊस चालू होता. उभ्या पावसात तुम्ही बाहेर निघाला? उभ्या पावसात बाहेर निघालो होतो आम्ही लेकरं घेऊन. अच्छा ताई, काय नेमकं काय झालं होतं त्या दिवशी आणि किती वाजताची घटना आहे? 11:15 दरम्यानचीच आहे आणि आवाज झाला होता. प्रत्येकाला वाटलं की आपल्या आपल्या घरातच आवाज झालाय. मग प्रत्येक जण आपले आपले लेकरं हे घेऊन प्रत्येक जण बाहेर पडले. मग आज काय परिस्थिती? आज परिस्थिती गंभीर आहे. भीती वाटते. संध्याकाळी झोपायची पण भीती वाटते. लहान लहान लेकरं असतात काय? हा, लहान लहान लेकरं घेऊन घरात झोपायचं म्हणल्या भीती वाटते. आणि आमच्या शेजारीच डोंगर आहे. पुन्हा डोंगराच्या पायथ्यालाच आमचं गाव आहे. त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. आपण पाहतोय महिलांची समस्या. महिलांना तर साहजिकच भीती वाटणं साहजिक. आपल्यासोबत पुरुष सुद्धा आहे. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि आता काय तुमची मागणी? मी घरामध्ये शिपाई, मी झोपायचा असतो. आवाज झाला अचानक 11:15. बाहेर उठलो, पाऊस चालू. जावा कुठं? मग पावसामध्ये घरी गेलो. एक रबर बाहेर काढले मी. हो, पुन्हा गावात आलो. गावातले माणसाला काय घेऊ नका म्हणलं, शांत राहा म्हणलं. याच्या अगोदर असं कधी घडलं होतं का? सोमवारी. याच्या अगोदर घडलं होतं? सोमवारी. प्रशासन आलंय का? त्यांनी काय सांगितलंय? नाही आलं, कोणीच नाही आलं. आता काय भीतीचं वातावरण आहे गावामध्ये? हा, वातावरण म्हणजे संध्याकाळी झोप लागते का निवांत? नाही लागत. काय वाटतं? आणि काय होऊ शकतं भीती वाटते ना. म्हणजे भूकंपाची भीती वाटते? हो. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पाऊस चालू होता आणि एकदम अचानकच आवाज मोठा झाला. त्यावेळेस आम्ही पळत बाहेर आलो. सगळे सध्या खूप म्हणजे लोक घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. आम्हाला असं वाटलं की आम्हाला ती किल्लारीची आठवण झाली. असं होऊ नये असं वाटतंय. म्हणजे भीतीचं वातावरण आहे गावात सध्या. कशाची भीती वाटते? भूकंप व्हायची. वळतोय पुढच्या बातमीकडे. बाळ विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. 15 दिवसांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न होता, मात्र या टोळीला अटक करण्यात आली आहे. 6 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डमी पालक बनून टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. एका 15 दिवसाच्या बाळाची विक्री केल्या जात असल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या वणी या ठिकाणी उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक देखील केली. आमची जी एक टीम आम्ही तयार केली होती की म्हणजे मी, माझे 2 भाऊ आणि भावाचा एक मित्र आणि त्यांची मिसेस असे आम्ही सगळे मिळून तिथे
पोहोचलो, त्यांच्या घरी पोहोचलो. ते आम्हाला घ्यायला आले आणि घ्यायला आल्यानंतर औपचारिक बोलणं झालं. लक्षात आलं की बेटी फाउंडेशन नावाचं इंटरनॅशनल लेवलला यांचं काम आहे, त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. आणि आताच त्यांनी 5 ते 6 दिवसांपूर्वी एक इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार वगैरे देणं असा वगैरे विषय केलेले आहेत आणि आधी पण एक बाळ दिलं असं पण त्यांनी मला फोनच्या संवादाद्वारे सांगितलेलं होतं. पैसे आणलेले आहे, तुम्ही बाळ द्या. तर त्यांनी मग ते बाळ दिलं, आणि बाळ ताब्यात घेतलं आणि त्यांनी आपला परिचय दिला. परिचय दिल्यावर त्यांना ताब्यात घेतलं आणि ते पोलीस स्टेशनला आले. त्यांनी काल पोलीस स्टेशनला एक 6 जणांविरुद्ध आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे. त्यानुसार सदरचा गुन्हा कलम 370 IPC त्यासह बाल मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम सन 2015 चे सेक्शन 81 आणि 87 अन्वये आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि 6 आरोपींना अटक केलेली आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भास्कर, आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाची घटना घडली आहे. बाळ विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. ही टोळी नेमकी किती दिवसांपासून कार्यरत होती आणि महत्त्वाचं म्हणजे एक अपडेट आता समोर येते की बेटी फाउंडेशनच्या अंडर हे सगळं काम केलं जात होतं. नेमका काय प्रकार आहे? बेटी फाउंडेशन नावाचं एक या ठिकाणी म्हणजे वनिला एक संस्था आहे आणि या संस्थेअंतर्गत काही लोक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याचं दाखवत होते. मात्र एक त्यांचा खरा जो चेहरा आहे तो आता पुढे आलेला आहे की एक 15 दिवसाची छोटी मुलगी होती आणि तिला सांगितलं की दत्तक तिला द्यायचं अशा प्रकारचा एक त्यांनी व्हॉट्सअप मेसेज तयार केला आणि तो मेसेज सगळीकडे व्हायरल झाला. आणि त्यावेळेस तो मेसेज अकोल्याच्या बाल संरक्षण समितीच्या ज्या अध्यक्षा त्यांच्या ज्या पल्लवी कुलकर्णी म्हणून आहेत त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं, त्यांनी त्या ठिकाणी फोन केला आणि या छोट्या बाळाच्या संदर्भात चौकशी केली. तर त्या ज्या फाउंडेशनच्या ज्या महिला आहेत त्यांनी सांगितलं की बा जर तुम्हाला हे जर बाळ जर दत्तक म्हणून पाहिजे असेल तर 4 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागेल. आणि तिथून खऱ्या अर्थानं हा संपूर्ण जो प्रकार हा बाहेर आला. त्यानंतर मग ते सगळी टीम, यवतमाळची टीम आणि अकोल्याची टीम वणीला आली आणि त्यानंतर त्यांनी तो 4.5 लाख रुपयाचा जो त्यांचा सौदा होता तो 3 लाख रुपयापर्यंत ठरलेला होता. आणि त्यानंतर ती संपूर्ण माहिती जी आहे यवतमाळचे SP देण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आणि त्यानंतर एक स्टिंग करून या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक केलेली आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे का, आता याची सुद्धा आता पोलीस चौकशी करतायत. बिलकुल भास्कर, हे जे बेटी फाउंडेशन आहे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काम करत असल्याचं समोर येत आहे. तर याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का आणि किती जणांचं हे रॅकेट असू शकतं? या संदर्भात आपण पोलिसांना विचारपूस केलेली आहे आणि या ज्यावेळेस पोलिसांनी माहिती दिली आहे की या संदर्भातला जी चौकशी आहे ती चौकशी सुरू आहे आणि चौकशी ज्यावेळेस होईल त्यानंतर संपूर्ण प्रकार जो आहे हा पुन्हा अजून उघडकीस होऊ शकते की चौकशी अंतर लक्षात येऊ शकते की जो प्रकार आहे गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असल्याचं सुद्धा लक्षात येऊ शकते. मात्र त्या संदर्भात जी माहिती देण्यास पोलिसांनी सध्या तरी चौकशीच्या नावाखाली त्यांनी सध्या तरी माहिती देण्यास नकार दिलेला आहे. नक्कीच, धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रपुरातील ताडोबा कोर भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी विधिवत पूजा करून पर्यटन सुखरूप होऊ देण्याची प्रार्थना केली आहे. त्यानंतर पर्यटकांनी ताडोबात प्रवेश देखील केलाय. कोरोनामुळे गेली 2 वर्षे ताडोबाचं पर्यटन प्रभावित झालं होतं, त्यामुळे अवलंबित लोकांचा रोजगार देखील बुडाला होता आणि त्यातच पावसाळ्याच्या 3 महिन्यात हा प्रकल्प बंद होता. त्यामुळे सारेच हा प्रकल्प सुरू होण्याची आतुरतेनं वाट बघत होते. शेवटी आज दिवस उजाडला आणि पहिल्याच दिवशी हाऊसफुल गर्दी बघायला मिळाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महिना पर्यटकांनी आधीच बुक केलेला आहे, तर पुढील महिन्यातही बुकिंग फुल आहे. पट्टेदार वाघाने आज पहिल्याच दिवशी दर्शन दिल्याचं देखील कळतंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. तर आपण पाहतोय चंद्रपुरातील ताडोबा कोर भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी ही माहिती दिली आहे आणि आज विधिवत पूजा करून पर्यटन सुखरूप होऊ दे अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे. त्यानंतर पर्यटकांनी ताडोबात प्रवेश केलाय. कोरोनामुळे गेली 2 वर्ष ताडोबाचं पर्यटन प्रभावित झालं होतं. या ठिकाणी पर्यटकांना बंदी होती. बरेच जण अवलंबित होते आणि त्या लोकांचा रोजगार बुडाला होता आणि त्यांच्यासाठी देखील ही मोठी आनंदाची बातमी. कोरोना महामारीच्या या दरम्यान जंगल सफारीचा आनंद घेताना आम्हाला खूप आनंद होते.
कारण की जंगल सफारी करताना खूप प्रतीक्षा करावी लागली. लास्ट 10 साल से आती हूँ. कोविड की वजह से बंद था इतना दिन, फिर अब चालू हुआ है. लेट्स होप फॉर द बेस्ट. आज से चालू हुआ है. लेट्स होप फॉर एव्हरीथिंग वेल. ज्याप्रमाणे आपण बघत आहे 1 ऑक्टोबर 2021 पासून आपलं पर्यटन सत्र कोर क्षेत्रामधलं सुरू झालेलं आहे आणि मागील वर्षी ज्या आपण सर्व उपाययोजना केलेल्या होत्या कोविडच्या प्रतिबंधात्मक कारवाईकरिता, त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण यावर्षी पर्यटनाला सुरुवात करत आहोत. ताडोबाचा कोर भाग पर्यटकांसाठी खुला केल्यानंतर या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, पर्यटकांनी कसा आनंद लुटलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी. पाहूयात. व्याघ्र दर्शनाची हमखास हमी असलेला जगप्रसिद्ध ताडोबा आज 1 तारखेपासून पर्यटकांच्या सेवेत आहे. मागील 3 वर्षापासून कोरोना काळामुळे या पर्यटनाला बंदी होती. मध्ये 2-4 दिवस चालू असायचा. अशा प्रकारे हे आलबेल चाललेलं होतं आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये निराशा होती. आज पुन्हा एकदा कोर पर्यटन हे पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. ताडोबा किंवा ताडोबाशी निगडीत असलेला व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प होता आणि त्याला कुठेतरी आता अर्थचक्राला गती मिळणार आहे. अशामुळे आजपासून ताडोबा पर्यटकांच्या सेवेत आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि यासोबतच दिवसभराच्या बातम्या या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.